अशोका मार्ग या ठिकाणी पायोनियर हॉस्पिटल हृदय शस्त्रक्रियांच्या क्षेत्रामध्ये नव्या उंचीवर पोहोचलं असून रुग्णांसाठी वरदान ठरत आहे। या रुग्णालयानं बेंटॉल शस्त्रक्रिया आणि रिडू व्हॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत। पहिले रुग्ण नाशिक येथील उत्तम गरड यांना महारोहिणी आणि झडपांच्या समस्येमुळे अत्यंत जटिल अशी बेंटॉल शस्त्रक्रिया करण्यात आली। यामुळे त्यांचं हृदय कार्य पुन्हा सुरळीत झालं। तर दुसरे रुग्ण चाळीसगावचे अंकुश महाजन यांना 2014 साली झडप बसवण्यात आली। शस्त्रक्रिया झाली होती, परंतु ती निकामी झाल्यानं त्यांची रिडू व्हॉल्व बदली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। तिसरे रुग्ण एस सिंग यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर एंजिओप्लास्टी आणि स्टेंटिंगद्वारे उपचार देण्यात आले। त्यामध्ये 3 दिवसांमध्ये ते रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आणि आता स्थिर आहेत। पायोनियर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जात असल्यानं आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांनाही उत्तम सुविधा मिळत आहेत। रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर निलेश चव्हाण यांनी नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे। अधिक माहितीसाठी 78 79 92 92 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। हृदयतज्ञ डॉक्टर सुरेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत अधिक माहिती दिली। नमस्कार, मी डॉक्टर सुरेश सूर्यवंशी हृदयतज्ञ आहे आणि मी पायोनियर हॉस्पिटलचा एक डायरेक्टर आहे आणि आमची टीम इथे उपलब्ध आहे। डॉक्टर निलेश पुरकर हे आमचे कार्डिओथोरॅसिक सर्जन आहेत आणि डॉक्टर सत्यजित आहे हे आमचे कार्डिओथोरॅसिक सर्जन आहेत। आमच्याकडे कार्डिओथोरॅसिकची सगळ्यात मोठी टीम आहे, त्याच्यात एक नितीन ठाकरे म्हणून आहेत, ते आज सर्जरीत असल्यामुळे उपलब्ध नाही येतात। तर ते अशी ही 2 कार्डिओलॉजिस्ट 3 सर्जन अशी मोठी कार्डियक टीम आमच्याकडे पायोनियर हॉस्पिटलला उपलब्ध आहे। त्या ठिकाणी कॅथलॅब आहे, मोठी ओटी आहे आणि मल्टी स्पेशालिटी आणि कार्डियक असं मोठं हॉस्पिटल आहे। तर या ठिकाणी आजचं जी प्रेस कॉन्फरन्स प्रेस रिलीज होतं ते 3 कॉम्प्लिकेटेड केसेसच्या हृदयाच्या त्या आम्ही केलेल्या होत्या, गुंतागुंतीच्या केसेस होत्या। तर त्याच्यात एक पहिली केस म्हणजे मेंटल सर्जरी असते। मुख्य नळी जी अवोर्टा असतो तो आणि त्याची वॉल अवोर्टिक वॉल ही त्याच्यात खराब झालेली असते। तर असं बेंटल सर्जरी अवोर्टिक वॉल प्लस रूट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतात, कॉम्प्लिकेटेड सर्जरी असते। ती आम्ही यशस्वीरित्या आता मागच्या 2 महिन्यापूर्वी केलेली आहे। तर त्याच्या संदर्भात अशा ह्या केसेस पूर्वी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये व्हायच्या, तर त्या आता आपल्या नाशकात शक्य आहे। टीम असल्यामुळे बॅकअप असल्यामुळे शक्य आहे आणि ती सक्सेसफुली कंप्लीट केल्यामुळे आजची ही प्रेस रिलीज आपण देत आहोत। तर बॅकअप असल्यामुळे आणि जीवनदायी स्कीम आहे महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना, त्याच्या सपोर्टमुळे हे शक्य होत असतं। दुसरी केस आहे डॉक्टर सत्यजित अहिरांनी की रिडू सर्जरी म्हणजे एकदा ऑपरेशन झालं आहे, ते खराब वॉल ती कालांतराने 5, 10, 15 वर्षात खराब होते आणि ती वॉल परत बदलणं, रिपीट सर्जरी। रिडू सर्जरी ही खूप कॉम्प्लिकेटेड म्हटले जाते, नॉर्मल सर्जरी सारखी नसते। पहिल्यांदा सर्जरी सोपी असते त्यातल्या त्यात आणि रिडूच्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी असते। तर अशी पण कॉम्प्लिकेटेड वॉल मेटल वॉल सर्जरी रिडू सर्जरी आम्ही रिसेंटली केली। तर अशा प्रकारची सर्जरी सक्सेसफुल करून 5व्या-6व्या दिवशी पेशंट डिस्चार्ज झाला होता। तर त्या केस संदर्भात आम्हाला एक सगळ्यांना सांगायची इच्छा होती। तिसरी केस होती की मुख्य नळीच्या तोंडाला जर ब्लॉक असेल 90%, तर तो रिसेंटली एक पेशंट हार्ट फेलियर अटॅक म्हणून आला आणि दिवाळीच्याच दिवशी ॲडमिट झाला। स्टेबल करून अँजिओग्राफी नंतर तोंडालाच ब्लॉक होता, पंपिंग कमी होतं, किडनीला सूज होती, हार्ट फेलियर होतं। अशा रुग्णाला युजली बायपास सर्जरीची गरज असते, पण अशा रुग्णांमध्ये बायपास सर्जरी खूप हाय रिस्क असते। असं रुग्णाला समजावून जीवनदायी स्कीमची मदत घेऊन मग आम्ही त्याला हाय रिस्क असा एक एंजिओप्लास्टी केलेली आहे फिमेन करोनरी आर्टरी डिझीजची आणि पेशंट सक्सेसफुली 4थ्या दिवशी डिस्चार्ज झाला। तर अशा या 2-3 कॉम्प्लिकेटेड केसेस असल्यामुळे या संदर्भात जनजागृती व्हावी। पायोनियर हॉस्पिटलमध्ये मोठी टीम उपलब्ध आहे, त्यांच्या मदतीने हे सगळं शक्य झालं, हे जनसामान्यांमध्ये पोहोचावं यासाठीचे आजचं हे प्रयोजन होतं। पायोनियर हॉस्पिटलचा डॉक्टरांचा चमू आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता नाशिकमध्येच अवघड शस्त्रक्रिया हृदयाची यशस्वीरित्या करता येत आहेत। त्यामुळे रुग्णांचे मुंबई आणि पुण्याला जाण्याचे त्रासदायक ओझे कमी झालेलं असून यावेळी या पत्रकार परिषदेत डॉक्टर निलेश पुरकर, डॉक्टर सत्यजित आहेर यांसह रुग्ण हॉस्पिटलचा स्टाफ यावेळेस उपस्थित होता। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।